नमस्कार मित्र हो, मी प्रदीप सर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत करतोय। आजपासून आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जी आपली परीक्षा आहे महा टीईटी लक्षात त्याच्यावर आधारित जे गणिताचे प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत लक्षात त्या गणिताच्या प्रश्नावरती आजपासून आपल्या चॅनेलवरती आपण चर्चा करतोय। जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। का तर आपण येत्या 13 तारखेपासून म्हणजे 13 तारखेपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता आपण लाईव्ह येणार आहेत आणि लाईव्ह येऊन जे टीईटीचे जे पीवायक्यू आहेत म्हणजे प्रिवाइस इयर क्वेश्चन पाठीमागे झालेले जे काही आपले जे परीक्षेसाठी जे क्वेश्चन आहेत गणिताचे लक्षात ते सर्वच क्वेश्चन वरती आपण 8 ते 9 10 वाजेपर्यंत आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहेत। त्याच्यामुळे जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतं 25%। आता बघा किती टक्के 25% ऑफ 240 म्हणजे 240 चे 25%। कसं काढायचं हे बघ 25% म्हणजे किती असतं रे 100 खाली 100 घ्या हा ऑफ म्हणजे गुणाकार असतो लक्षात। आता हा 240 जशा तसं बघा सोडवण्याची सोपी पद्धत आहे। हा झिरो काय होतो कॅन्सल होतो। देन हे दोन्ही पण कुठल्या पाड्या आधी हे दोन घेऊया हे दोन्ही पण कुठल्या पाड्यामध्ये येतात बेटा 5च्या पाड्यामध्ये येतात 5 दुनी 10 5 5 25। आता हे 2 आणि हे 24 एक 2च्या पाड्यामध्ये येतात बघ बे 1 बे 12 24 बरोबर आहे ठीक आहे। बघा आता परत काय झालं 12 पंच किती येतं रे 60 12 पंच किती येतं 60 याचं उत्तर किती आलं बेटा 60 आलं कळतंय लक्षात। ह्याच्यामध्ये ऑप्शन मी दिलेले नाहीत फक्त अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ऑप्शन याच्यामध्ये काहीही दिलेला नाही कळतंय। चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया। बघ काय म्हणलेला आहे परत एकदा एका त्रिकोणाचे कोन 50 अंश आणि 60 अंश आहेत लक्षात। तर तिसरा कोन किती तर तिसरा कोन काढायचा आहे। तुला एक गोष्ट माहित असायला पाहिजे जर कुठलाही जर त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज किती असते बेटा 180 अंश असते। किती असते 180 अंश। मग मला सांग दोन कोन तुला दिलेत बघ पहिला कोन किती आहे 50 आहे अधिक दुसरा किती आहे 60 आहे तिसरा माहिती नाही त्याला आपण x पकडूया आणि चौथा म्हणजे 3 कोन झाले। या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आहे म्हणून सांगितलं मी 180 अंश आहे म्हणून सांगितले का बरोबर आहे। चल 50 आणि 60 किती झाले रे 110 झाले अधिक हा x जशा तसं बरोबर 180 जशा तसं घे कळतंय। आता बघ एक लक्षात ठेव ज्याची किंमत काढायचे त्याला अगोदर घ्यायचं। कोणाची किंमत काढायची बेटा तुला x ची किंमत काढायचे x ला अगोदर घे ज्याची किंमत काढायचे ते लिहिल्याबरोबर चिन्ह कशाचं द्यायचं बरोबरचं चिन्ह द्यायचं। जे सांगतोय लक्षात ठेव ज्याची किंमत काढायचंय त्याला अगोदर ज्याची किंमत काढायचं ते लिहिल्याबरोबर चिन्ह कशाचं बरोबरचं चिन्ह दिल्याबरोबर बरोबर चिन्हाच्या पुढची संख्या बरोबर चिन्हाच्या समोर किती आहे रे 180 बघ हे x घेतलं हे 180 घेतलं शिल्लक किती राहिले रे 110 बरोबर चिन्हाच्या डावीकडं प्लस मध्ये आहे। आता बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जातोय म्हणजे कशामध्ये जाणार मायनस मध्ये जाणार कळतंय। जर बरोबर चिन्हाच्या अलीकडे प्लस असेल तर पलीकडे गेल्यानंतर काय होतो मायनस होतो म्हणजे मायनस किती झालं 110 म्हणजे x बरोबर 180 मधनं 110 गेले किती राहिले रे बेटा 70 म्हणजे जो काही तिसरा कोन आहे लक्षात जो काही आपला तिसरा कोन आहे तो किती आला बेटा तिसरा कोन 70 कळतंय लक्षात। चल पुढचा प्रश्न बघूया। हा आता या दोघांचा गुणाकार करायचा 12 गुणिले 15 सोपं आहे। आपण काय करतो हे बघ की वरती 15 लिहितो गुणिले 12 12चा पाडा 5 पर्यंत बोलतो 12 पंचे 60 बरोबर आहे ठीक आहे। त्याच्यानंतर हातचे 6 ला 12 1 12 12 आणि 6 18 180 बरोबर आहे। असं बी करू शकतोस किंवा याच्यामध्ये आणखीन एक सोपी पद्धत मी तुला सांगतोय काय करायचं बघ हे जे 12 आहे हे गुणिले या 15 ची थोडीशी आपण फोड करूया। कशी फोड करता येईल रे हे बघ 15 बरोबर आहे या 15 अधिक 15 ची फोड आहे ना एक काम करू इथं 10 अधिक किती येतं रे 5 येतं। आता 12 न आता हे जे 12 आहे ना हे बघ ह्या 12 ने दोघांना पण गुणूया लक्षात 12 10 120 म्हणजे तुला सोपं जाऊ शकतं। हा प्लस जशा तसं घे 12 पंचे 60 आणि या दोघांची बेरीज किती येते 180। असं काढ वाटलं असं काढ किंवा असं काढ कसंही लक्षात दोन्हीचं पण उत्तर किती येतंय 180 कळतंय। चल पुढचा प्रश्न बघ काय म्हणताय एका संख्येचे 20% 40 असेल तर ती संख्या किती। आता बघा एक संख्या आहे आणि त्या संख्येचे 20% किती आहे रे त्या संख्येचे 20% आहे किती एका संख्येचे जे 20% आहे ते किती आहे
40 आहे, तर ती संख्या आपल्याला काय करायचंय, शोधायचंय. आता बघ हे 20%, ह्याच्या अगोदरच्या टक्केवारीचा प्रश्न आपण पहिला प्रश्न बघितला बघ. इथं काय केलं, हे जे 25 होतं 25च्या खाली 100 लिहिलं टक्के असल्यामुळं. इथं बी तसंच करायचंय. काय करायचंय, हे जे 20 आहे ना, 20च्या खाली टक्के असल्यामुळे 100 लिही. बरोबर आहे, ठीक आहे. आता मला सांगा दोघांना पण किती भाग जाईल रे, दोन्ही पण 20च्याच पाड्यामध्ये येतं. 20 × 20, 20 × 100 म्हणजे 20% म्हणजेच किती येतं रे, 1/5 म्हणजे 1/5 असतं. बरोबर आहे. एक काम करूया, आता जर ती संख्या शोधायचंय तर बघ ह्याचा फॉर्म्युला काय होऊ शकतो, याचं सूत्र काय होऊ शकतं, ती संख्या लक्षात जी आपल्याला संख्या काढायचे ती संख्या गुणिले, आता बघ ती जी संख्या काढायची ती संख्या गुणिले हे जे आपलं आलं 1/5 बरोबर आलेलं हे 40. कळतंय. आता बघ आता याच्यामध्ये काय करायचं, ती संख्या आपल्याला काढायचंय. बरोबर आहे, ठीक आहे. ही संख्या जशा तसं घे. बरोबर, हा 40 मी काय सांगितलं याच्या आधीच्या गणितामध्ये सांगितलंय बघ, ज्याची किंमत काढायची त्याला अगोदर, ज्याची किंमत काढायचं लिहिल्याबरोबर चिन्ह बरोबरचं, बरोबर चिन्हाच्या पुढची संख्या नंतर किती आलं 40. आता हे 5 बरोबर चिन्हाच्या डावीकडं, मग इकडं आधीच्या गणितामध्ये काय होतं रे, अधिक होतं, पलीकडे गेलं वजा झालं. आता या गणितामध्ये किती आहे, इथं 5 कशामध्ये आहे, भागाकारामध्ये. पलीकडे गेला काय झाला रे, गुणाकार होईल. बरोबर आहे, गुणिले किती येतं रे बेटा, 5 येतं. मग ती संख्या किती येईल सांगा बरं मला, ती संख्या किती येईल बघ. इथं काय म्हणते, एका संख्येची 20% 40 आहे, तर ती संख्या किती किती, हे बघ 5 × 20 या दोघांचा गुणाकार आधी 5 × किती आलं 20, हा 0 जशात तसं, उत्तर किती आलं 200. कळतंय. चल पुढचा प्रश्न काय, हे बघ 0.75 चे अपूर्णांक रूप काय. आता 0.75 चे अपूर्णांक रूप काढत असताना कसं काढायचं बघ. आता बघ मला सांग, हे जर मला जर पॉइंट जर काढायचं असेल, हे बघ आता हा 0.75 आहे. आता मला हा पॉइंट काढायचा आहे. हा पॉइंट काढायचं झालं तर मला काय करावं लागेल बघ, इकडं हा जो आहे ना 75 पॉइंट काढला इथं. आता पॉइंटच्या पुढे किती 0 आहेत, किती संख्या येतात, 1 आणि हे 2. बरोबर आहे, 2 संख्या म्हणजे खाली 1 लिहून मला काय करावं लागतील, 2 संख्या काढाव्या लागतील. आता दोन्ही पण कुठल्या पाड्यामध्ये येतं, 25 येतं. 25 × 75, 25 × 100 म्हणजे तो अपूर्णांक किती आला रे बेटा, 3/4. कळतंय, लक्षात. चल कळालं का अपूर्णांक कसा काढायचा. चल पुढचा प्रश्न घे. पुढचा प्रश्न बघ काय म्हणलं, एका चौकोनाची बाजू 8 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती. चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे, चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. लक्षात. इथं बघ, इथं मी थोडं शॉर्ट मध्ये लिहितोय, चौकोनाचे क्षेत्रफळ. लक्षात, चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे रे, बाजूचा वर्ग. लक्षात, बाजू किती आहे आपली 8 आहे, कारण चौकोनाचं सर्व गुणधर्म काय सांगतो, चौकोनाच्या चारही कोण कसे असतात, चारही लक्षात जे काही साईड आहेत, जे काही चारही बाजू आहेत ते सेम असतात. लक्षात, बाजूचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग किती आहे रे, 8चा वर्ग माहिती आहे आपल्याला 64. 8चा वर्ग नाही करू वाटलं तर 8 × 8 कर, म्हणजे बाजू गुणिले बाजू कर, उत्तर 64च येणार आहे. लक्षात. कळतंय. चल पुढचा प्रश्न काय म्हणलेला, पुढचा प्रश्न हे बघ, इथं काय दिलंय 3/5. इथं असं आहे बघ, 3/5 मध्ये अधिक आहे, इथे घे अधिक 1/5. आता बघ ज्या वेळेस इथं असं गणित येतं आणि या दोघांची ज्या वेळेस बेरीज करायचं आहे. लक्षात. आता अपूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद कसा आहे, समान आहे. जर छेद समान असेल तर एकदाच घेतो. आता इथं छेद समान आहे ना, छेदाला एकदाच घे इथं 5. मग मला सांग, वरचे 2 नंबर हे 3 मध्ये अधिक आहे, जशात तसं अधिक, वरचा 4 1 जशात तसं. मला सांग 3 ने किती झाले रे बेटा, 4 झाले, हा 5 जशात तसं किती आला, म्हणजे उत्तर किती आलं 4 आणि 4/5. कळतंय. चल पुढचा प्रश्न बघ. हा काय म्हणलं पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 5 सेमी आहे तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आधी चौकोनाचं क्षेत्रफळ बघितलं, चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगितलं मी, बाजूचा वर्ग. आता आयताचं क्षेत्रफळ बघायचं आहे. आता आयताचं क्षेत्रफळ काढत असताना आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, लक्षात. हे बघ, आयताचे क्षेत्रफळ लक्षात बरोबर काय आहे, लांबी. लक्षात, काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी. लक्षात, सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 12 आहे, इथे घे 12 गुणिले रुंदी किती आहे 5 आहे, 5 12 पंचे 60 आणि इथं कशामध्ये येतं, हे 4 सेमी मध्ये येतं. कशामध्ये, 4 सेमी म्हणजे चौरस. लक्षात, सेंटीमीटर. लक्षात. कळतंय का. चल कळालं, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी होती 5, रुंदी होती लांबी होती 12 आणि रुंदी होती 5. 12 पंचे 60, दोघांचा गुणाकार किती आला 60 आला. चल पुढचा प्रश्न सोपा आहे आता पुढचा तर. हा किती आहे
15, 30, 45, 60 पुढे राष्ट्रात दिलंय. पुढील संख्या कोणती? आता पुढची संख्या कोणती बघ, थोडस डोकं लावायचंय. कायच्यामध्ये किती कितीचा गॅप दिसतोय? 15चा पाडा दिसतोय का? हे बघ 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, इथे किती येईल? 15 5 75. उत्तर किती आलं रे? 75. कळालं? लक्षात. चल शेवटचा प्रश्न. हा इथं बघ काय दिले? वर्गमुळामध्ये 144. आता आपल्याला माहित आहे वर्गमूळ काढत असताना लक्षात एक तर त्याच्या अवयव पाडून आपण वर्गमूळ काढू शकतो किंवा डायरेक्ट 144 हा सोपा नंबर असल्यामुळं 144 माहित आहे कशाचा वर्ग आहे बाबा? 144 12चा वर्ग आहे. 144 कशाचा वर्ग आहे बाबा? 12चा वर्ग आहे ना 144. कळतंय? आता मला सांग जर 144 12चा वर्ग असेल तर डायरेक्ट 12 लिही किंवा जर याचं विश्लेषण पाहिजे असेल तर हे बघ असं काढायचं. 144 आहे 2 न भाग जाईल. लक्षात. 2 7 14, 2 2 4. अवयव पाडता येतात नसेल तर एक व्हिडिओ त्याच्यासाठी बनवतोय. हे बघ परत 2 3 6, 1 उरला 12 झाले. 2 सख्खी 12, परत 2 1 2, 1 उरला 2 8 16, परत 2 9 18, परत आता 2 न भाग जात नाही 3 न जातो. 3 3 9, परत 3 न जातो. 3 1 3. आता वर्गमूळ असल्यामुळे 2 2 जोडी लावा. ह्या दोघांमधनं 1 2 घ्या बाहेर, या दोघांमधनं 1 2 घ्या बाहेर आणि या दोघांमधनं 1 3 घ्या बाहेर. तिघांचा गुणाकार कर. लक्षात. 2 2 4. लक्षात. 4 गुणिले 3 किती येतं? 4 त्रिकोण 12. कळालं? असं पण काढू शकतो. ओके कळतंय? हे बघ असे काही प्रश्न होते. हे प्रश्न नक्कीच तुला आवडले असतील. लक्षात. ठीक आहे. जर आवडले असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्षात. आणि बाजूचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती मात्र क्लिक करायला विसरू नका. का तर मी मगाशी सांगितलं आपण काय करणार आहे 13 तारखेला रात्री संध्याकाळी 8 वाजल्यापासून जे काही टीईटी साठी जे प्रश्न महत्वाचे आहेत गणिताचे त्यावर आपण PYQ एक सिरीज चालू करतोय. संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह येऊन मी टीईटी साठीचे सर्व PYQ म्हणजे प्रिवाइस इयर क्वेश्चन मी तुमच्या समोर सांगणार आहे. ओके चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.